शेतकरी मित्रांनो, तूर या पिकामध्ये ढगाळ वातावरणामुळे पाने गुंडळणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे आणि हेच ढगाळ वातावरण पुढे देखील 10 ऑक्टोबरपर्यंत राहण्याची शक्यता आहे. कारण परतीचा पावसाचा अंदाज त्या ठिकाणी सांगितला असल्यामुळे हे ढगाळ वातावरण राहू शकतं. त्यामुळे अळीचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे आणि हा प्रादुर्भाव वाढल्यामुळे आपल्या तूर पिकाचं नुकसान होत आहे. याच्यावरती जर तुम्ही योग्य कीटकनाशकाचा वापर केला, तर ही अळी देखील त्वरित नियंत्रणात येते. आपलं नुकसान त्या ठिकाणी टाळलं जाऊ शकतं. त्यासाठी शेतकरी मित्रांनो, मार्केटमध्ये तुम्हाला सिजंटा या कंपनीचं अलिका किंवा अदामा कंपनीचं बॅराझाइड किंवा एफ-एम-सी कंपनीचं कोराजेन या तिन्हीपैकी कोणत्याही एका कीटकनाशकाची निवड करून तुम्ही फवारणी घेऊ शकता. सोबतच फुलधारणेला चालना मिळावी, फुटवा अधिक व्हावा, योग्य वाढ व्हावी यासाठी तुम्ही 1261 चा वापर त्या ठिकाणी करू शकता. याच्यामध्ये फॉस्फरसचं प्रमाण जास्त असल्यामुळे अधिक फुटवा आणि फुलधारणा होण्यासाठी तुम्हाला मदत होईल. त्याचबरोबर ढगाळ वातावरणामुळे प्रकाश संश्लेषण क्रिया मंदावली आहे. त्यामुळे पीक त्या ठिकाणी पिवळे पडताना दिसत आहे. तर ही प्रकाश संश्लेषण क्रिया वाढावी, अन्न निर्मितीला चालना मिळावी यासाठी तुम्ही गोदरेजच्या विपुल याच्यामध्ये ट्रायकॉन्टिनॉल हा घटक आहे, जो प्रकाश संश्लेषण क्रिया वाढवण्याचं काम करतो. म्हणजे जे काही सूर्यप्रकाश पिकाला मिळत आहे, त्यात जास्तीत जास्त अन्न निर्मिती करण्याचं काम हा घटक करतो. इतर पिकामध्ये देखील तुम्ही याचा वापर करू शकता. असं एकत्रित कॉम्बिनेशन करून जर तुम्ही फवारणी घेतली, तर नक्कीच तुम्हाला रिझल्ट मिळणार आहे आणि अशाच शेतीविषयक आधुनिक माहितीसाठी आपल्या चॅनलला फॉलो नक्की करा. धन्यवाद.